खेल है कुश्ती और कबड्डी। ये कुश्ती में और कबड्डी में कैसा है? कबड्डी और कुश्ती और ये में नहीं, जो इसमें जो है ना बच्चे टैलेंटेड हो भी देते हो, जो एक एक्स्ट्रा में जास्त पाहिजे शरीर संपत्ति बहुत जल्दी हाँ एक्स्ट्रा में तो वो जोड़ी वो जितनी मांगे थोड़ा कर लेता है ये जोड़ी। और इधर के मैडम कौन थी? मैडम वही थे ना दोनों जो घूम रहे ना, दोनों मियाँ बीवी थे ना। कौन से मैडम? हाँ ये लुगड़े पे जगू झटका या ठिकाणी उसमें ये वाला प्रायोजकत्व स्वीकारलेल्या प्रायोजकत्वाचं स्पॉन्सरशिपचा सत्कार या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत। आदरणीय साहेब आणि मॅडम, वैजनाथ अप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँक लिमिटेड हिंगोली स्पॉन्सर आहेत सुरेश अप्पा सराफ आणि त्यांनी स्पॉन्सर केलेला संघ आहे रेणुकादेवी क्रीडा मंडळ नांदेड। हिंगोली जिल्ह्याच्या उद्योग जगतातलं अतिशय शांतप्रिय शिस्तबद्ध नाव म्हणजे सुरेश अप्पा सराफ। सामाजिक कार्य आणि औद्योगिक कार्यामध्ये वैजनाथ अप्पा सराफ यांचा वसा आणि वारसा सक्षमपणे चालवत या मराठवाड्याला समृद्ध करण्याची क्षमता त्यांच्या अंगात आहे असे सन्माननीय सुरेश अप्पा सराफ यांचा सत्कार साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। मी आदरणीय साहेबांना आणि मॅडमना विनंती करतो की आपण या ठिकाणी सुरेश अप्पा सराफ यांचा सत्कार करावा। आदरणीय संजय काटकर साहेब आणि सौभाग्यवती मनीषाताई काटकर मॅडम, तसेच यानंतर उदय कहाळेकर संभाजीनगर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। खेलो इंडिया कबड्डीसाठी काम करताना क्रीडा भारती सारख्या संघाकडून यांचं झालेलं आहे। उदय कहाळेकर मराठवाड्याचे भूमिपुत्र आहेत, त्यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचाही सत्कार या ठिकाणी होईल। तसेच हा सामना मागच्या कित्येक दिवसापासून याला मुहूर्त रूप देण्याचं काम, कारण काही व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी एवढं इतकं योगदान आहे की आपण त्यांचं ऋण या ठिकाणी शब्दात व्यक्त करू शकत नाही। त्यामध्ये श्री मंगल पांडे सर, कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, मागच्या कित्येक दिवसात हिंगोलीमध्ये ठाणे टाकून हा कबड्डीचा यशस्वी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे आदरणीय त्यांचं सुद्धा वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने ऋण व्यक्त करतो। प्राध्यापक लोखंडे सर, हिंगोली जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचं सुद्धा या ठिकाणी खूप मोठं योगदान वसुंधरा फाउंडेशन आणि या कबड्डी स्पर्धेसाठी आहे। या सर्व संघाच्या टीमचं आणि खेळाचं सामन्याचं समालोचन या ठिकाणी करणारे किशोर भोसले सर, मधुकर सुतार सर आणि प्राध्यापक गुणानंद पताके यांना या स्पर्धेचं लाईव्ह समालोचन हे करत आहेत। शिवमुद्रा कोल्हापूरचे व्यवस्थापक यांनी स्पर्धा निरीक्षकांना भेटावे। ज्यांच्या स्पर्धा निरीक्षक पंच कमिटीना विनंती आहे त्यांनी वर बाजूच्या ह्याच्यावर येऊन आपण बसायचं आहे समोरच्या ह्याच्यामध्ये। या ठिकाणी कबड्डी स्पर्धेला वाहून घेतलेले दिग्गज बाबुरावजी चांदोरे सर, सहकार्यवाहक महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सल्लागार तथा वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा, ज्यांच्या संकल्पनेतून या राज्यस्तरीय कबड्डीचा महासंग्राम आपण अनुभवतो आहोत। दिग्गजांची भेट, कौतुकाचा सोहळा या ठिकाणी सन्माननीय उदय कहाळेकर सरांचा सत्कार संपन्न होत आहे। समवेत जगजीत भाऊ खुराना, हिंगोलीच्या उद्योग विश्वातलं एक ठळक नाव, त्यांच्या समवेत आदरणीय सुरेश अप्पा सराफ, शांत शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, तसेच सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर नवनाथ लोखंडे सर, तसेच श्री मंगल पांडे सर मैदानावरती
या ठिकाणी सन्मान सत्कार होते आहे. वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धेचा एल्गार या ठिकाणी ज्या दिवशी सुरू झाला त्या दिवसापासून सहकारीची भावना असणारी उद्योजक मंडळी, स्पॉन्सरशिप घेणारी मंडळी, वसुंधरा कबड्डी चषक 2023 पॉवर बाय गोदा फार्म, शेतकऱ्याची आर्थिक चळवळ, सर्वोत्तम बाजारभाव, पारदर्शक पद्धतीनं वजन आणि पारदर्शक पद्धतीनं गुणवत्ता तपासणी, या ठिकाणी शेतकऱ्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेणारा गोदा फार्म त्यांचे सर्व संचालक, त्यामध्ये गोविंद डी.के. पाटील यांचंही या ठिकाणी खूप मोठं योगदान यासाठी लागलेलं आहे. सन्माननीय नितीन चव्हाण व्यवस्थापकीय संचालक गोदा फार्म यांचं सुद्धा बारकाईने लक्ष या नियोजनाकडे आहे. सन्माननीय अक्षय जायले सर असतील, सन्माननीय युवराज पाटील सुरोसे, सर्व तज्ञ संचालक निलेश तिळके, संजयजी नखाते आणि गोदा फार्म यांचं या ठिकाणी आपण आयोजन आणि नियोजन पाहत आहोत. किती लोक नाही नांदेड पाहिलं सर, नांदेड पोलस नाही, नांदेड जाते ना. हा बोकर इधर 6,500 है. अरे उठाओ ना रे, अरे उठा देते, उठा दिए, बोलो उठाए. हाँ पल सो गिरा उठ जाओ. शिवमुद्रा कोल्हापूरचे व्यवस्थापक माधवजी भोसले सरांना भेटावे. इसको भी उठाते देखो तुम्हारे बीच में कहाँ उठाते हो. बड़ी भारी काज लेगा. सर्व प्रेक्षकांना त्या माहितीसाठी यानंतर बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. अतिशय अटीतटीचे सामने होतील. त्यासाठी सर्व प्रेक्षकांनी या बाद फेरीच्या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. धन्यवाद. अरे क्या फुकट में गाओ चल फुकट में गाओ. बाइट दिया ना क्या गेम देख रहा तू. उठा दिए शिवमुद्रा संघ कोल्हापूर व्यवस्थापक आपण माधवजी भोसले सरांशी संपर्क साधायचा आहे. हॅलो आलो ना. ये मॅडम घुमरी आता मी इथे पर्यटावर दो लाया मैं दो लेगा ना दो लेगा 2 लखन. उठाते ऊपर आ रहे लेगाते जाने भाई माफ करो भैया. चल बहुत कबड्डी को शौकीन है.
या ठिकाणी प्रेक्षकांसाठी बाद फेरीचे जे सामने आहेत या व्यासपीठावर एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर बाद फेरीचे सामने आपण खेळवणार आहोत. सर्च कर, एक नंबर पे खेळ रहा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा साखळी सामन्यातले शेवटचे सामने. यानंतर खरा थरार होणार बाद फेरीचा आणि बघणार कबड्डीचा, कारण प्रत्येक संघाला जिंकावंच लागणार. आणि म्हणून कोण जिंकणार हा वसुंधरा फाउंडेशनचा चषक आपण बघणार आहोत. या लढती यानंतर एक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नंतर या ठिकाणी खरा कबड्डीचा थरार होणार आहे चालू. या ठिकाणी तो संघ आपल्या जिंकण्यासाठी धडपड करणार आहे. प्रेक्षकांनो, आपली जागा आपणच राखून ठेवावी. आज मैदान क्रमांक 4 वर हा सामना चालू आहे. रेणुका देवी नांदेड विरुद्ध राकेश भाऊ कबड्डी संघ पुणे विरुद्ध रेणुका देवी नांदेड. याचा स्कोर आहे रेणुका देवी 10 गुण तर राकेश भाऊ पुणे 7 गुण. नांदेड संघ जबरदस्त खेळाचं प्रदर्शन रेणुका देवीच्या संघाकडून. राकेश भाऊ क्रीडा मंडळ पुणे 6 खेळाडू. दोन लेके आ रहे हो. 2 पॉइंट दिलेले आहेत. बता दिए आपको 3 चले 17 में जबरदस्त आक्रमकता. ये पोटा अच्छा 5 नंबर. क्या बात. 5 नंबर अच्छा खेळा. चित्त्यासारखा खेळतो हा. वा. 5 नंबरचा हा रेणुका देवी नांदेडचा खेळाडू. जबरदस्त हात मारण्याचा प्रयत्न आहे त्याचा. नांदेडचा खेळाडू चला जिंकणार तर मीच असा प्रत्येक खेळाडूमध्ये अट्टास आहे, विचार आहे, तशी हुनर आहे, तशी ताकद आहे. 15 नंबरचा हा पुण्याचा खेळाडू. उठा दे उसको उठा दे. हे कबड्डी आहे. खेळामध्ये काही होऊ शकतं. आघाडी असली तरी पिछाडी व्हायला वेळ लागत नाही. जितक्या चुका तितकी संघाला माघार घ्यावी लागते. म्हणून चुका कमी करणे हे सगळ्यात ब्रीद कबड्डीचा आहे. संयम. कबड्डीमध्ये संयम फार महत्वाचा. गडबड झाली की पकडही झाली. जबरदस्त स्लिप. राकेश भाऊ क्रीडा मंडळ पुणे. सामन्याला प्रत्यक्ष 5 नंबरचा हा नांदेडचा पठ्या. जबरदस्त मारण्याचा प्रयत्न. 2 पॉइंट. जबरदस्त नांदेडच्या चित्त्याने धाव घेतली. 2 और डाय. एक तर पॉइंट आणावा लागेल, नाहीतर आपली पकड द्यावी लागेल. 30 सेकंदाच्या आत आपल्याला सगळ्या हा कबड्डीचा खेळ
गोली और बंद की गोली अरे अरे चल रही जबरदस्त नांदेडचा संघ अरे पोरगार सामन्याला प्रत्यक्ष सुरुवात जबरदस्त पकड काय बचडा आहे तो बचडा पण किती चलाक आहे पुण्याचा तो बचडा आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये 5 नंबर का बसलेला हा पठ्या 5 नंबरचा माहूरगडचा आहे रेणुका मातेचा आशीर्वाद घेऊन आलेला आहे जबरदस्त क्या बात है 5 नंबर लखे 5 नंबर के बहुत लखे 5 नंबर के लखे जबरदस्त खेळाचं हे एक कबड्डीचं वैशिष्ट्य एकदा मातीचा रंग अंगाला लागला की त्याचा सुगंध यायला लागतो आणि माणूस जास्तीत जास्त उत्साहाने खेळायला लागतो 10 नंबरचा हा माहूरगड रेणुका देवीचा आशीर्वाद घेऊन आलेली ही टीम जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करते सुंदर गोली किल्ल्यामध्ये तळागाळ्याच्या खेळाडूंना या ठिकाणी वसुंधरा फाउंडेशन यांनी जे प्रयत्न केले ते अनमोल प्रयत्न आहेत. किनवट मालूम किनवट विदर्भ में नहीं है विदर्भ में नहीं मराठवाड़ा बहुत दूर है भैया बहुत दूर है अगर नांदेड़ किनवट माहौर इसमें जाता और अलग है किनवट नांदेड़ में आता किनवट नांदेड़ में आता माहौर नहीं आता जी और नहीं आता ये माहौर नांदेड़ में खेल रहे अरे नांदेड़ जिले के नाम से खेल रहा ना माहौर कहाँ पे विदर्भ में कैसा यवतमाळ के नाम पे खेलता था चल हेलो साइड चल हेलो चल हेलो रिसोर्ट माहौल किधर है क्या बोली थी इसलिए आदमी हेलो हेलो खींचे उसको सराट सिनेमा पाहिला का अर्ची हा सगळ्यांनी पाहिला उद्या तुम्ही टाळणार नाहीत हे आम्हाला 100% माहिती आहे पण आजही तेवढा बहारदार कार्यक्रम होणार आहे अभी नौनी है बोला लखा ये हाँ ये मैच आउट है नौनी ये आखिरी मैच है दूसरा मैच है नौनी चले अर्ची नहीं आली अर्ची जरा आवाज कमी करा थोडे साहेबांची या ठिकाणी मुलाखत होणार आहे कृपया प्रेक्षकांनी आपली वसुंधरा फाउंडेशन कबड्डी चषकचे आयोजक प्रशासकीय अधिकारी आदरणीय संजयजी काटकर साहेब आणि सौ मनीषा काटकर यांची या ठिकाणी मुलाखत होणार आहे पानपटे सर या माइनस ही हुआ अभी 2-3 से माइनस है देख 5 नंबर जाता
5 नंबर में हो तो 7 नंबर बहुत लग है ऐसा apa 5 नंबर को लक्ष्य दिया apa अन्य गाइड फिर 5 नंबर आ जाएगा है लेगा एक लेगा 5 नंबर बहुत लगा लगता है चौधरी देखते बैठे मैच अच्छा हो नहीं भी तुम्हारी बात कर रहा हूँ उनके सामने ये बच्चे चैनल करो वाले बच्चे दिख रहे हैं तू ना के 5 नंबर ही चाहता लेग चला नहीं छोड़ता उन्हें पकड़ नहीं छोड़ता रे वो गए अरे वाह रे वेरी गुड हॅलो बहुत अच्छा गेम बहुत अच्छा नहीं छोड़ा पकड़े या भव्य दिव्य कबड्डीचा महासंग्राम अच्छा गेम वसूल हो गए पूरे कृपया काइंड ऑफ ज्यादा रहे भी चलता नहीं है 5 नंबर को पकड़े बन तो मजा की क्या पैसा देना पलटी उसको खिकड़ी की एक नंबर को देख रहा हूँ ना गेम में जीत देना खुद कितना भी लटक है तुम ओहो अकेले उठाया देखो तो अकेले उठाया अकेले ने वही बोलो मत उधर का बैग कुत्ता का अकेले उठाया कुत्ते ने अब वो भारी दिख रहा तू आना थे कोई तो गारंटी से तू आ जा कबड्डीचा तोच जोश तोच जल्लोष तरुण तडफदार कबड्डी खेळाडूला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम वसुंधरा फाउंडेशन आणि गोदाफार्मच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आणि त्याचे मुख्य प्रणेते हिंगोली जिल्ह्याच्या माध्यमातला आणि हिंगोली जिल्ह्याच्या इतिहासातला हा भव्य दिव्य राष्ट्रीय राज्यस्तरीय कबड्डी महासंग्राम या ठिकाणी होत आहे। मला या ठिकाणी काटकर दाम्पत्यांना बोलतं करायला आवडेल की साहेब बऱ्याचशा भावना मनातच असतात पण त्या व्यक्त केल्यानंतर त्या भावनेचं स्वरूप जनसामान्यापर्यंत यायला हवं असतं म्हणून कदाचित आपली ती इच्छा जरी नसेल तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य हिंगोलीवासियांची अशी इच्छा आहे की साहेब या कबड्डी मागचा आणि या राज्यस्तरीय कबड्डी मागचा हा महासंग्राम घेण्याचा आपला मुख्य उद्देश आणि त्यामागची कल्पना आणि संकल्पना आपण विशद करावी। सर्वप्रथम या ठिकाणी हिंगोलीकरांचं मी मनापासून स्वागत करतो। हेतू प्रत्येक जिल्ह्याची एक ओळख असावी, ती ओळख त्या जिल्ह्याची अस्मिता व्हावी आणि या अस्मिता दर्शनाबरोबरच शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीसाठी गोदाफार्म काम करते। शेती, संस्कृती आणि माती याची नाळ
आपण कमी होऊ दिली नाही. गोदा फार्मच्या माध्यमातून शेतकऱ्याची सर्वांगीण उन्नती करण्याचं या ठिकाणी आपण वसा घेतलेला आहे. गोदा फार्मच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सर्वांगीण उन्नती कशी साधता येईल, शेतकऱ्याच्या जीवनात 4 सुखाचे दिवस कसे येतील, यासाठी शेतकऱ्यासाठी करत असलेल्या संकल्पना आपण या ठिकाणी विशद कराव्या. मुळतः शेतीमधलं जे खरं आव्हान आहे ते आव्हान पिकवण्याचं नाही, ते आव्हान विकण्याचं आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आमचा हिंगोली जिल्हा हा कोरडवाहू जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. जी काही सिंचनाची सुविधा आहे काही प्रमाणामध्ये इसापूर डॅम आणि काही प्रमाणामध्ये यंदरी डॅम या माध्यमातून होते. पण मूलतः खरीपात सोयाबीन आणि कापूस, रबीमध्ये चना आणि काही प्रमाणात तूर या 3 पिकात या ठिकाणी काम होतं. आणि नगदी पीक म्हणून हळद ही या जिल्ह्याची ओळख आहे. या न सडणाऱ्या पिकासाठी एक बाजार व्यवस्था उभी राहणं आवश्यक होतं. आहे त्या बाजार व्यवस्थेमध्ये मुख्यतः 3 त्रुटी होत्या. पहिली त्रुटी, व्यवहार हे पारदर्शी पद्धतीनं होत नाही, ती वस्तुस्थिती. दुसरं, शेतकऱ्यांना शेतमाल हे विक्री अगोदर कळत नाही. आणि तिसरी ही भूमिका शेतमालाच्या बाबतीमध्ये शासनाची आहे, ती भूमिका जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये आजच्या बाजार व्यवस्था ह्या कमी पडतात. आणि हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यामध्ये जनजागृती करणं हे काम हाती घेण्यात आलं. शेतकऱ्यांना त्याच्या बांधावर सपोर्ट देण्याचं काम घेण्यात आलं. आणि शेतमाल विक्रीमध्ये 3 तत्वावर काम करण्यात आलंय. त्यातलं पहिलं तत्व आहे ट्रान्सपरन्सी, म्हणजे पारदर्शकता. पारदर्शकता ही कशातली असावी? ती पारदर्शकता ही वजन काट्याच्या कॅलिब्रेशन मधली आहे. ती पारदर्शकता सेम डे पेमेंटची आहे, त्याच दिवशी पैसे देण्याची आहे. आणि ही पारदर्शकता भावामधली, म्हणजे एखादा भाव निश्चित करत असताना गुणवत्तेच्या बळावर तो भाव व्हावा, त्यातली ही पारदर्शकता आहे. आणि चौथी जी एक वेगळी बाजू व्हिजिबिलिटी म्हणतो आपण त्याला, की शेतकऱ्यांना त्याचा शेतमालाचा बाजार भाव हे शेतमाल विकण्यापूर्वी जर कळू लागला, मला वाटतं की ती मोठी क्रांती असेल. आणि त्याची बीज ही या हिंगोली जिल्ह्यात यशस्वीपणे गेल्या 7 वर्षात रोवण्यात येऊन ती आता फलद्रूप व्हायला लागली आहेत. सांगायला मला या गोष्टीचा आनंद आहे. वसुंधरा फाउंडेशनच्या संकल्पनेतून ज्या गोदा फार्मचा जन्म झाला, त्या गोदा फार्मनं ही संकल्पना अतिशय यशस्वीपणे मागच्या 7 वर्षात राबवली आहे. आणि आज हिंगोली जिल्ह्यामध्ये दररोज सकाळी 50,000 पेक्षा अधिक शेतकऱ्याकडे गोदा फार्मचे भाव पोहोचतात. मला 2 गोष्टींचा मनापासून आनंद आहे. पहिला आनंद याचा आहे, या जिल्ह्यामध्ये आता ज्या कोणाला मार्केट यार्डाच्या बाहेर खरेदी करायची, ती खरेदी बाजार भाव टाकून करावी लागते. हा पहिला मुद्दा. त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा, गोदा फार्मनं त्याच दिवशी पगाराची जी प्रथा पाळली, त्या प्रथेमुळं या जिल्ह्यात बाकीच्यांनाही तेच करावं लागलं. आणि मागच्या 7 वर्षात, पुन्हा सांगतो, मागच्या सबंध 7 वर्षात या जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याचं एकाही रुपया बुडवायचं काम, डुबवायचं काम अन्य कुणीही केलेलं नाही. म्हणजे हे गोदा फार्मनं टाकलेल्या संकल्पनेला आलेलं फळ आहे. आणि हे सातत्य राहील यासाठी गोदा फार्मचे प्रयत्न आहेत. गोदा फार्मनं पेमेंट तर शेतकऱ्याचं केलंच, अन्य खरेदीदारांनाही त्या सवयी लागल्या. त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक कळलेली, किमान त्याचं जे पेमेंट आहे ते त्याला मिळेल याची व्यवस्था नक्कीच निर्माण होईल.
धन्यवाद साहेब. एकदा जोरदार टाळ्या या काटकर कुटुंबासाठी, एका साहेबांसाठी जोरदार टाळ्या. सगळ्यांचा प्रतिसाद. एक साहेबांसाठी गीत गाणार आहे, मी गीत गाणार आहे. काय कधी आहे? अरे किती सुंदर मुलाखत आहे. असा हिरा आपल्याला लाभला आणि त्यांची जीवनसंजीवनी मनीषा काटकर आणि संजय काटकर हे कुटुंब या कबड्डीसाठी वाहून घेतलं. त्यांच्यासाठी हे गाव सुटत नाही. आणि म्हणून साहेबांची मुलाखत होताना मला गाणं आठवतं की त्यांची पत्नी म्हणते, अहो आपण प्रशासकीय अधिकारी आहेत, या जरा शहरात. पण नाही ग, माझा गाव बरा आहे आणि माझ्या गावातच सगळं काय आहे. आणि म्हणून साहेबांसाठी या गीतांच्या 2 ओळी. काय सांगू राणी मला गाव सुटना, आणि कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद करा मंदिर मावे ना गंग, जीन्सचा कपडा मंदिर दुनिया झाली रंग. जो तो राणी आपल्या धुंदी मारे रंग, माणसाने माणसा सोडले कांग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटेना, आणि काय सांगू राणी मला गाव सुटेना. कसं सांगू राणी मला गाव सुटेना, काय सांगू राणी मला गाव सुटेना. क्या बात आहे. जबरदस्त एका जोरदार टाळ्या. क्या बात आहे. पुन्हा मी साहेबांकडे येतो. जबरदस्त. साहेब 27 नोव्हेंबरला आपल्या गावात कनका गावात भगिनी सगळ्या महाराष्ट्रातून दिलेल्या होत्या, त्या आल्या आणि त्यांच्यातर्फे भाऊबीज उत्तम प्रतीने तुम्ही सादर केली, तुमचं ओवाळणी केली. असा भाऊराया माझ्या गावाला भेटला, याबद्दल तुमचा खूप सत्कार झाला. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या भगिनीसाठी ना आपल्या गावासाठी? तिचा मुलगा सुद्धा नवऱ्यासोबत राहत होता आणि तिची शेवटची अपेक्षा हीच होती, किमान ती मला झोपडी भेटली. याची मुंबईत किंमत 50-1 लाख सहज असू शकेल. तो मुलगा परत येईल आणि निघता ती एवढीच म्हणली, साहेब परत येईल, माझ्यासाठी हीच ओवाळणी. आणि मला असं जाणवलं या आयुष्यामध्ये भाऊबीजीचं काय महत्व आहे, ओवाळणीचं काय महत्व आहे, बहीण भावाच्या नात्याचं काय महत्व आहे. आणि मग चर्चेतून मी वडील पत्नी याने निर्णय घेतला, आपल्याही गावातल्या ज्या बहिणी आहेत भावाला माहीतच नाही, आणि मग या बहिणीपर्यंत आपण का नाही पोहोचायचं. दुर्दैवाने मला स्वतःची बहिणी नाही. आणि मग आमच्या पहिल्या काटकर कन्या यांचा मेळावे आम्ही 2 वर्ष सलग घेतले, कोरोनामुळे घेतले नाही. आणि या वर्षी त्यातून प्रेरणा घेऊन गाव पुढे आलं, गावानं ठरवलं, ते म्हटले की आपण सर्व जाती धर्माच्या विवाहित मुलींची एकत्रित भाऊबीज साजरी करू, तुम्ही पुढाकार घ्या. आनंद या गोष्टीचा आहे. 27 नोव्हेंबरला पावसावर मात करून आमच्या संपूर्ण गावानं खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी केली. आणि जाताना ज्या भगिनीच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, माझ्या पाठीशी कोणीतरी उभा आहे, जे उभा आहे ते संपूर्ण गाव आहे. आणि हे गाव नक्कीच माझ्या सोबतीला मदतीला धावून येईल हा विश्वास घेऊन त्या बाहेर पडल्या. यातलं एक निरीक्षण असंही माझ्या समोर आलं की ती सासरी सुखी आहे, पण माहेरी काही त्या हळूहळू उपेक्षित. कुणाच्या इव्हेंट भरले, कुणाचा भाऊ पुण्याला निघून गेला. गावात
पिशवी ठेवायची कुठं, आपलं बास्कट ठेवायचं कुठं, हा प्रश्न माझ्या समोर आहे. आणि त्यातली एक भगिनी मला शेवटी म्हणली, आमच्या गावातले गणेशराव मस्के नावाचे व्यक्ती आहे, दुर्दैवानं वारले. त्यांच्या पत्नी उमरा गावी येऊन सेटल झाल्या, माहेर ते आहे. पण ज्या मुली होत्या त्या मात्र त्यांचं गावच सुटलं. मग गावातल्या मैत्रिणी सुटल्या, सवंगडी सुटले, ओळख सुटली, आठवणी सुटल्या. ती मला एवढेच म्हणली, साहेब तुम्ही त्यामुळे मला आजची 4 तास का होईना माझं बाळ भाषण शोधू मग. आणि मला असं वाटतं या संपूर्ण कार्यक्रमाचं जे आयोजन आपण केलं त्याचं यश मोजायचं असेल, यावेळेचा प्रतिभेद मला दिसतो. म्हणून ही संकल्पना गरज आहे. गावातल्या मुस्लिम भगिनी, मुस्लिम बंधू यांनीही भावभीज साधली, त्यांनीही आमच्या विवाहित मुलीसोबत सांगायचं मला एवढं त्या सगळ्या चर्चेतून की सामाजिक सलोखा जर आपल्याला साधायचा असेल आणि महिलांना सक्षमीकरण सशक्तीकरण करायचं असेल तर अशा सामाजिक उपक्रमाशिवाय पर्याय नाही. आणि हा उपक्रम आमच्या कणकेकरांनी अतिशय तन मन धनानं उचलून धरला. एक छोटा किस्सा सांगतो. या दुर्दैवानं 26 नोव्हेंबरला रात्री 2 वाजता पाऊस सुरू झाला. सकाळी 11:15 पर्यंत पाऊस सुरू होता. 11 वाजता पाऊस उघडला. गावातली मंडळी माझ्याकडे आली. ते म्हणले, साहेब आपण कार्यक्रम घेऊन टाकू. आमचा मंडप भिजलेला, आमचं स्वयंपाक शेताच्या पलीकडे चिखलात अडकलेला, रात्रीचा केलेला, किराणा अडकलेला. म्हणले कार्यक्रम घेऊन टाकू आणि जसा ठरला तसा घेऊन टाकू. आनंद या गोष्टीचा. गावातले 40-45 तरुण पोरं, इतकेच तरुण असलेले मनानं पण शरीरानं थकलेले आमचे ज्येष्ठ मंडळी यांनी अतिशय ताकदीनं विचारपूर्वक सगळं शिफ्ट केलं, गावात आणलं, स्वयंपाक सुरू केला. आणि 1 वाजता या सगळ्या भगिनीची आम्ही गावातनं एक सन्मानपूर्वक मिरवणूक काढली. आनंद या गोष्टीचा आहे. दारादारात रांगोळ्या होत्या, घराघरात तोरणं लागलेली होती आणि गावकरी उत्सुकतेनं पूर्ण गावाची प्रदक्षिणा संपवणार.